राज ठाकरेंच्या निवासस्थानी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबतं। बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। बाळा नांदगावकरांची माहिती। दोन्ही भाऊ मनानं एकत्र आल्यासारखं दिसतंय, तर राज आणि उद्धव ठाकरेंची युतीवर चर्चा सुरू। मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकरांचं मोठं विधान। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची उद्या महत्त्वाची बैठक। राज आणि उद्धव भेटीनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकांचा धडाका। संजय निरुपम यांची संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल। नेपाळच्या घटनेवरून राऊतांनी केलेल्या विधानावरून निरुपम आक्रमक। तरुणांना भडकवण्याचं काम केल्याचाही आरोप। भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी शिवसेना उबाठाचा मोठा निर्णय। राज्यभर माझं कुंकू माझा देश आंदोलन छेडणार। सिंदूर के सन्मान में शिवसेना मैदान में असं असणार आंदोलन। भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार। मॅच रद्द करण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत सीआरपीएफच्या डीजींची तक्रार। राहुल गांधी सुरक्षा प्रोटोकॉल पाळत नाहीत, केला आरोप। तर प्रोटोकॉल न पाळताच विदेश दौऱ्यावर गेले, पत्राद्वारे माहिती। आदिवासी आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी विद्यार्थ्यांकडूनच करवून घेतलं घरचं काम। नागपूरच्या सावनेर तालुक्यातील धक्कादायक घटना। व्हायरल व्हिडिओनंतर शाळेच्या अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई। सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली। शहरात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भीषण ड्रोन दृश्य। नेपाळमध्ये अनेक भारतीय पर्यटक अडकले। एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणात गर्दी। नेपाळ सुरक्षा दलाकडून वाहनांची कसून चौकशी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची हत्या। उताह व्हॅली विद्यापीठात गोळ्या घालून कर्क यांची हत्या। कर्क यांच्या हत्येने अमेरिकेत खळबळ। ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असं कळतंय। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या बैठकीनंतर बाहेर येत ही प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। मनानं एकत्र आल्यासारखं दिसतंय असं नांदगावकर म्हणाले। तर कालच्या भेटीबाबतही नांदगावकरांनी माहिती दिली। उद्धव ठाकरे मावशीला भेटण्याकरता आले होते असं नांदगावकर म्हणाले। राज आणि उद्धव यांची युतीवर चर्चा सुरू आहे असं मोठं विधान केलंय बाळा नांदगावकर यांनी। आतापर्यंत मनसेकडून कुठलंही वक्तव्य युतीबाबत केलं जात नव्हतं। किंबहुना राज ठाकरेंनीच तशी तंबी सगळ्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिली होती की युतीबाबत अजिबात कुठलंही भाष्य करायचं नाही। पण आज मनसे नेत्यांची जी बैठक झाली त्यात कोर नेते मनसेचे उपस्थित होते। बाळा नांदगावकर बाहेर आले आणि या बैठकीनंतर बाळा नांदगावकर म्हणाले की आजची जी आमची बैठक होती ती निवडणुकांना कसं सामोरं जायचं त्याच्या रणनीती संदर्भातली होती। आणि दुसरं महत्त्वाचं विधान जेव्हा त्यांना युती संदर्भात विचारलं तेव्हा ते म्हणाले की दोन भाऊ मनानं एकत्र आलेले आहेतच, पण आता युती होते का दोन पक्षांची हे बघायचं, त्यावर त्यांची चर्चा सुरू आहे असं बाळा नांदगावकर म्हणाले। 5-10 मिनिटाची चर्चा काहीतरी ती होती, पण त्याच्या युतीच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवतात आहात आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात, त्यामुळे साधिकच त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल। परंतु तशी काही, कारण मी हजर नव्हतो आणि इतर कोणी नव्हते, फक्त संजय राऊत एकटेच आलेले होते, बाकी कोणीच नव्हते। त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ती आम्हाला काही कल्पना नाही। परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतोय। एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे, मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे आणि त्याच्यामुळे। परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही, काय करायचं काय नाही करायचं
पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे. पण या विषयावरती काही चर्चा नाही. महाविकास आघाडी तयारी दाखवली तर मनसे काँग्रेस बरोबर जाईल का? म्हणजे नाही, हा हायकमांडचा आघाडीत विषय आहे. त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही. या विषयावरती तेच बोलते ते. आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो, ध्येय धोरणात फरक असतो, दिशा, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याच्यावरती विचार करतात. बुधवारी ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर आता दोन्ही पक्ष पातळीवर वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या पातळींवर बैठकांना वेग आलेला दिसतोय. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावलेली होती. यात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पालिकेच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. नेत्यांना सांगितलं की कार्यकर्त्यांना सांगा आता कामाला लागायचंय. तिकडे उद्धव ठाकरे उद्या आमदार खासदारांची 11 वाजता आणि जिल्हा प्रमुखांची 1 वाजता बैठक घेणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका महत्त्वाच्या आहेत. दोन्ही नेत्यांकडून संभाव्य युतीविषयी पक्ष पातळीवर पदाधिकाऱ्यांची नेत्यांची भूमिका जाणून घेतली जाते, तसा प्रयत्न होतोय असं बघायला मिळतंय. राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे काल गेले. 10:30 ते 1च्या दरम्यान त्यांच्यात भेट झाली, बैठक झाली, राजकीय चर्चा झाली नाही असं मात्र उबाठाचे नेते सांगतायत. पण तरी देखील राजकीय चर्चाच झाली असावी अशी शक्यता मात्र नक्कीच वर्तवली जाते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली. त्याचबरोबर माध्यमांवर येणाऱ्या बातम्या खोट्या आहेत असं देखील राऊत म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवाभाऊंना विचारा असं म्हणत राऊतांनी महायुती सरकारला टोला लगावला. दोन ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणतात? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते. आणि मी मित्र आहे. आज शिवसेनेची पण आहे. बघा, पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये. तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया. निवडणूक आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या बैठका घ्याव्याच लागतील. त्यांना काय माहिती कोण होतं आतमध्ये? मी होतो, मला माहिती. उद्धवजी होते, राजसाहेब होते. काय माहिती आहे त्यांना आतमध्ये काय चर्चा झाली, आतमध्ये काय झालं काय माहिती आहे कोणाला? वृत्तपत्रात आलेल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. राज आणि उद्धव ठाकरेंची भेट रामायणातील राम भरत भेटीप्रमाणे होती का, की महाभारतातील कौरव पांडव भेटीसारखी होती, असा प्रश्न नवनाथ बन यांनी राऊतांना विचारला. ठाकरे बंधूंची कौटुंबिक भेट होत असेल तर त्याला भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असण्याचा कारण नाही. परंतु ही ठाकरे बंधूंची भेट राम आणि भरत भेटीप्रमाणे होती का कौरव आणि पांडव भेटीप्रमाणे होती? रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने भरताकडे पादुका देऊन सर्व राज्य सोडून दिलं. त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट होती का आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, साम्राज्य मिळवण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी कौरव आणि पांडवांनी ज्या पद्धतीने युद्ध खेळलं त्या पद्धतीनं ही भेट होती. संजय राऊत यांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे.